आज हा ब्लॉग जो बघतोय त्याला माझ्याकडून जास्वंदीचं फुल. आता तुम्ही म्हणणार जास्वंदीचं फुल द्यायचं कारण काय, तर तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघणार आहे म्हणून. तर जयशंकर मित्रांनो, सकाळी सकाळी मी, पप्पा, बाबा आम्ही निघालो होतो भीमदऱ्यात, म्हणजे आपल्या दुसऱ्या मळ्यात जाण्यासाठी. आणि काही नाही, तिथे गेल्यावर घरच्यांनी तर लगेच मला कॅरेटी वाय लावून दिलं. तू कॅरेटी वाय म्हणे, आम्ही डाळिंब तोडतो. अभी मजा आएगा ना भिड़ो. आपले डाळिंब तर पूर्ण तोडले गेले. मग काय रिकामा टप आणि बादली घेऊन निघालो शेडकडे जाण्यासाठी, कारण की शेडकडेच आपण डाळिंब टाकलेले आहेत. या भरलेल्या कॅरेटी आणि एवढा गंज दिसतोय तेवढ्या सर्व कॅरेटी हर्षद चावळ्यांनीच वाहून आणलेल्या आहेत. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट. त्यानंतर पप्पा सांगायला लागले, नुसता ब्लॉग काय बनवतो, जर ब्लॉग बनवत बसला तर तुला डायरेक्ट घरातून ब्लॉक करून देऊ. म्हटलं असं काही होण्याच्या पहिले आपल्याला कामाला लागावं लागेल. काम झाल्यानंतर माझं लक्ष तर डायरेक्ट आंब्याच्या झाडावर गेलं. म्हटलं आंब्याच्या झाडाला तर डायरेक्ट कैऱ्या लागल्या, कारण की चिक्कूच्या झाडाला तर काही कैऱ्या लागत नाही ना. आणि डाळी निवडवायच्या टायमाला पप्पाने तर डायरेक्ट यारीचं सॉंग लावून दिलं होतं. आणि एखाद्या मुलीचं नाव राहतं रिया. मी फोडून घेतल्या खाण्यासाठी बदामच्या बिया. अरे कहना क्या चाहते हो. डाळिंब मार्केटला घेऊन जायची होती म्हणून आम्ही लगेच कॅरेटी ट्रॉलीमध्ये ठेवून घेतल्या. आणि आपल्या डाळिंबाची क्वालिटी तुम्ही बघू शकता. आणि तुमचं एक अंदाज कमेंट मध्ये सांगा की डाळिंबाची एक कॅरेट काय भाव गेले असेल. आणि ब्लॉगची सुरुवात जर फुलापासून झाली होती तर ब्लॉगचा शेवट पण फुलापासून व्हायला पाहिजे. आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी हर्षद चावळ्याला फॉलो करून घ्या.